नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर ते ठाणे हा नवीन होणारा मार्ग हा कसा असणार आहे आणि कोणत्या गावातून हा मार्ग जाणार आहे, तसेच हा पर्यायी मार्ग कसा उभारला जाणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत, तरी सुद्धा देशातील अनेक ठिकाणी आजही रस्ते पोहोचले नाहीत। कित्येक वर्षांपासून ठाणे अहमदनगर हे शेजारी असलेले जिल्हे दळणवळणाच्या बाबतीत मात्र दूर होते। आता लवकरच हे जिल्हे रस्त्याच्या मार्गाने जोडून तब्बल 60 किलोमीटर लांबीचा वळसा दूर करण्यात येणार आहे। या नव्या मार्गाच्या निर्मितीनंतर 60 किलोमीटरचे अंतर 6 किलोमीटरवर येणार आहे। त्यामुळे या घाटातलं अंतर फक्त 10 मिनिटात कापता येणार आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील गांधुळवाड, तळवाडा, हिंगळूद मेट ते चोंढे घाटाच्या मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरवाडी, भंडारदरा शेंडी, मुर्शेत या भागाला थेट जोडणाऱ्या रस्त्याच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तब्बल 1,75,00,000 खर्च करून या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे। सध्या ठाणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात जाण्यासाठी मुरबाडहून माळशेज मार्गे किंवा शहापूरहून कसारा घाटातून नाशिक मार्गे जावे लागते। शहापूरहून नाशिक मार्गे नगरकडे जाताना सध्या 60 किलोमीटरचा मोठा वळसा घालावा लागतो। त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होतो आणि प्रवासाचा खर्च देखील वाढतो। आता या मार्गाला पर्यायी मार्ग हा कसा असेल तर मित्रांनो, या मार्गाला पर्याय म्हणून शहापूर, शेणवा, डोळखांब, भंडारदरा, राजूर, अकोला, संगमनेर असा प्रस्तावित मार्ग उभारण्यात येणार आहे। या नव्या प्रस्तावित मार्गामुळे हे अंतर 6 किलोमीटर मध्ये पार करता येणार आहे। सुमारे 20 वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधीकडून या रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे, परंतु सरकारकडून याबाबतीत नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत होते। यापूर्वी सन 2013 आणि 14 मध्ये या रस्त्याचे सरकारी स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले होते। शहापूर ते अकोला अशा एकूण 120 किलोमीटर पैकी सुमारे 6 किलोमीटरचा मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने वन विभागाची जागा ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। कागदोपत्री दोन्ही जिल्ह्यांच्या बाजूंनी दिसणारा हा रस्ता चोंढे ते शहापूर व शेंडी ते घाटघर या ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे। घाट माथ्यावर जोडणीच्या कामामुळे हा रस्ता मार्गी लागण्यास उशीर होत आहे। या संदर्भात स्थानिकांकडून पाठपुरावा केल्यानंतर आता गांडुळवाड, तळवाडा, हिंगळूद, मेट ते चोंढे घाटाच्या मार्गे नगर जिल्ह्यातील घाटघर, भंडारदरा शेंडी, मुर्शेत या मार्गाचे अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे। या सर्वेक्षणात व्यवहार्यता तपासण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया, कोणत्याही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बाधा न आणता हा रस्ता पूर्ण करण्यासंदर्भातील कामांचा समावेश करण्यात येणार आहे। या मार्गामुळे पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे। चोंढे धरण, कोकण कड्याचे धबधबे, घाटघर धरण, संधन व्हॅली, अलंग, कुलंग, कळसुबाई शिखर, भंडारदरा अशा अनेक पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरू शकणार आहे। मुंबई ठाण्यातून पायी शिर्डीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठीही हा मार्ग सोयीचा ठरणार आहे। सध्या ठाण्यावरून शिर्डीला पायी जाण्यासाठी 8 ते 9 दिवस लागतात। या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास केवळ 5 दिवसांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे। त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने देखील हा मार्ग या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी आवर्जून सांगितले। मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपण आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।